सर्वांना सविनय क्रांतिकारी स्वाभिमानी जय भीम. आत्ताची सर्वात मोठी बातमी. नाशिकच्या त्रिरश्मी बौद्ध लेणीपासून परभणी ते मंत्रालय जाणारा लाँग मार्चचा दुसरा टप्पा नाशिकपासून पुन्हा सुरू झाला आहे आणि त्रिरश्मी बौद्ध लेणीपासून संध्याकाळी 6 वाजता हा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. आपण बघू शकता या लाँग मार्चमध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकन पक्षाचे माननीय आयुष्यमान सागरदादा संसारे, तसेच भीम आर्मीचे अशोक कांबळे, तसेच अनेक पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला आहे. सदर लाँग मार्च हा 2 मार्च या दिवशी मुंबईच्या दिशेने निघाला आहे. त्याचे हे क्षणचित्र. सदरचा लाँग मार्च हा दररोज 20 किलोमीटर चालत जाणार आहे. म्हणजे नाशिकवरनं निघाल्यानंतर पहिला मुक्काम हा विल्लोळी असेल, तिथून पुढे मुक्काम 20 किलोमीटर इगतपुरीनंतर कसारा, शहापूर, अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने सदरचा लाँग मार्च हा मुंबईच्या दिशेने आक्रमण करणार आहे. मुंबईकडे जाताच लाँग मार्च ज्या दिवशी मुंबईला पोचेल तेव्हा लाँग मार्चच्या आयुष्यमान विजय वाकोडे यांच्यातर्फे कळवण्यात आले की महाराष्ट्रभरातले जे सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भीम अनुयायी आहेत ते मंत्रालय CST येथे लाँग मार्चच्या शेवटच्या दिवशी पोचणार आहेत, अशी सूचना त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. ज़्यादा क्या है खराब है ना खराब